देवाच्या दारातून बगाड निघालेला आहे. हे बघा, बगाड आपलं वाजत गातच सगळी मिरवणूक निघालेली आहे. बघा, तुम्ही बघू शकता, ही पूर्वपार चालत आलेली परंपरा आहे. ही अजूनही कोणी मोडलेली नाही. या चालीरीतीनेच आपण पुढे जाऊया, हीच त्यांची अपेक्षा, इच्छा आहे. हे बघा, सर्व युवा पिढी व जुनी पिढी सर्व यात सहभागी होत आहे. आनंदाने मस्त पालखीची मिरवणूक काढण्यात आली आहे. पूर्ण गावभर याची मिरवणूक असते. पूर्ण वेस ओलांडून परत देवाच्या दारात आणली जाते. याला अंघोळ स्नान करून स्वच्छ करून देवाच्या मूर्त्या स्वच्छ करून गुलाल उधळून सगळ्या गोष्टी होत असतात. हे बघा, संध्याकाळ झालेली आहे. हे बघा, खूप आनंदाने छोटे मोठे सर्वजण यात सहभागी होता. पालखीचं सगळे देवदर्शन घेत आहेत. बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा, आपले मंदिर किती छान आहे. बघा, खूप छान रीतीने सजवलेलं आहे आपलं भैरवनाथाचं मंदिर. बघा, खूप छान. हे बघा, तुम्ही बघू शकता, गर्दी खूप आहे, अफाट आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी येथील गावचा उरूस असतो, म्हणजेच यात्रा. हे बघा, तुम्ही बघू शकता, ही देवीची पालखी आहे. पालखीमध्ये सगळं देव मिरवत नेत आहे. इथे आपला गाडा पण आहे, इथं काठी पण आहे भैरवनाथाची. काठी पण आपली मिरवली जाते. आईचा छबिना मिरवला जातो. हे बघा, तुम्ही बघू शकता, खिल्लारी बैलाची जोडी अशा प्रकारे ही वाजत गाजत अख्खी गाव प्रदक्षिणा घालून ही उरसाची यात्रेची सुरुवात आहे. हे बघा, संध्याकाळच्या वेळेला ही एक परंपरा आहे. या परंपरेनुसार आपला छबिना मिरवला जातो. सर्व येथील रहिवासी, मूळ प्रमुख जगताप झाले, गुरव झाले, कदम, जगताप, गुरव, नवले आणि येथील जे प्रमुख रहिवासी आहेत गाववाले, ते आपला छबिना यथेच्छ दरवर्षीप्रमाणे आपले छबिना मिरवण्याचे काम करतात. नवी पिढी व जुनी पिढी एकत्र मिळून हे काम बघतात. खूप छान रीतीने हे सर्व चालू आहे. तुम्ही बघू शकता. यात्रेनिमित्त इथे बघा, आपले रात पाळणे चालू आहे. लहान मुलांसाठी सुद्धा बाजूला खेळणी आहेत. बघा, आठवतात ना तुम्हाला पूर्वीचे दिवस? तेव्हा जुन्या काळी असेच रात